फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एरिया बिटवीन कर्व अँड लाईन. तर आधी तुम्ही हेडिंग टाका, एरिया बिटवीन कर्व अँड लाईन. दिले विद्यार्थी मित्रांनो हेडिंग. आता यामध्ये बघा, कर्व अँड लाईन या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला वायच्या फॉर्म मध्ये दोन व्हॅल्यू गिवन असणार आणि इंटरसेक्शन पॉइंट दिला नसणार. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो काय करायचं आहे. तर स्टेप 1, y1 इक्वल टू y2, म्हणजे वायच्या फॉर्म मध्ये ज्या दोन व्हॅल्यू दिल्या असणार त्यांना आधी कम्पेअर करा. y1 इक्वल टू y2, या दोन व्हॅल्यूला कम्पेअर करून स्टेप 2, इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. फाइंड आउट इंटरसेक्शन पॉइंट. फाइंड आउट इंटरसेक्शन पॉइंट. ओके, आधी वायच्या फॉर्म मध्ये ज्या दोन व्हॅल्यू असणार त्या दोन्ही व्हॅल्यूला कम्पेअर करा आणि कम्पेअर करण्यासाठी एक व्हॅल्यू जर वाय मध्ये असली आणि दुसरी जर वायचा स्क्वेअर असली तर जी व्हॅल्यू सिंपल आहे इन टर्म्स ऑफ ओनली वाय तर तिचा सुद्धा आधी काय करायचा, स्क्वेअर. तेव्हाच या दोन व्हॅल्यूला काय करता येणार, कम्पेअर. आणि कम्पेअर केल्यानंतर त्यामधून कोणता पॉइंट फाइंड आउट करायचा, इंटरसेक्शन पॉइंट. आणि इंटरसेक्शन पॉइंटच्या व्हॅल्यू पुटअप करून स्टेप 3, बाय युजिंग इंटरसेक्शन पॉइंट intersection point, find the value of y. Find the value of y. जे तुमचे इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट होणार ते इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट झाल्यानंतर त्या पॉइंटच्या हेल्पनी y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. y च्या व्हॅल्यू दोन फॉर्मॅट मध्ये असणार, त्यापैकी कोणत्याही एका फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही y ची इंटरसेक्शन पॉइंट पुटअप केले तरी चालणार. ज्या दोन वायच्या व्हॅल्यू गिवन राहणार ना त्यापैकी कोणत्याही एका व्हॅल्यू मध्ये पुटअप केल्या तरी चालेल. ओके, राईट डाऊन दिस फास्ट. राईट डाऊन युअर फर्स्ट प्रॉब्लेम. फाइंड द एरिया बिटवीन y स्क्वेअर इक्वल टू 2x, y square equal to 2x and line y equal to 2x. y square equal to 2x and line y equal to 2x. बोर्ड कडे लक्ष द्या. सोल्युशन. द कर्व y स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये हा कर्वच असणार. द कर्व y स्क्वेअर इक्वल टू किती गिवन आहे, ट्वाइस x. याला मी कन्सिडर करतो. देअरफॉर y1 इक्वल टू ट्वाइस x. लाईन आपल्याला गिवन आहे y इक्वल टू 2x. आता हा y स्क्वेअर आहे आणि हा फक्त y आहे, तर यालाच मी y स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करतो. तर हा होणार 4x स्क्वेअर. देअरफॉर y2 इक्वल टू 4x स्क्वेअर. एकदम सिंपल टेक्निक आहे. डायजेस्ट मध्ये याच टेक्निकला खूप कॉम्प्लिकेटेड करून दिलं आहे. y स्क्वेअर इक्वल टू 2x, त्याला मी y1 कन्सिडर केलं. लाईनचं इक्वेशन y इक्वल टू 2x होतं. हा स्क्वेअर आहे तर याला पण स्क्वेअर केला 4x स्क्वेअर आणि त्याला मी काय कन्सिडर केलं, y2. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट करायचे. टू फाइंड इंटरसेक्शन पॉइंट, आणि इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपली जी कंडिशन आहे ती यूज करायची. y1 इक्वल टू y2. y1 ची व्हॅल्यू आहे आपली 2x, y2 ची व्हॅल्यू आहे आपली 4x स्क्वेअर. बरोबर. हा 2x जर या साईडला नेला तर तो मायनस होणार.
यालाच मी 4x² मायनस 2x इक्वल टू काय लिहू शकतो 0. कॉमन निघते 2x. 2x जर कॉमन काढला तर इथे राहिला आपला 2, सॉरी इथे राहिला आपला x, सॉरी टॉइस x मायनस 1 इक्वल टू 0. डबल एकदा लक्ष द्या, यामधून आपण टॉइस एक्स कॉमन काढला. ओके, टॉइस एक्स कॉमन काढल्यावर इथं टॉइस एक्स राहिला मायनस 1 इक्वल टू 0. आफ्टर दॅट टॉइस एक्स इक्वल टू 0 और टॉइस एक्स मायनस 1 इक्वल टू 0. एक्स इक्वल टू काय येणार 2 तिकडे जाऊन 0 होणार और एक्स इक्वल टू होणार विद्यार्थी मित्रांनो मायनस 1 तिकडे जाऊन प्लस, सो 1/2. हे झाले आपले इंटरसेक्शन पॉइंट. इंटरसेक्शन पॉइंट आले आपले 0 आणि 1/2. ओके, तर हे जे आपण इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट करत असतो हीच आपली लिमिट असते. राईट डाऊन फास्ट. या ज्या तुम्ही एक्सच्या व्हॅल्यू काढल्या बरोबर, ह्या व्हॅल्यू फक्त एक्सच्या झाला. आपल्याला जो इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट करायचा आहे तो एक पॉइंट एक्सचा आणि एक पॉइंट वायचा, तो मिळूनच आपला कोणता पॉइंट बनणार इंटरसेक्शन पॉइंट. आता मी एक्स ची व्हॅल्यू पहिले 0 पुट करतो. तुम्ही 0 y1 मध्ये सुद्धा पुट करू शकता, y2 मध्ये सुद्धा पुट करू शकता. आपण y या दोन व्हॅल्यूच्या फॉर्म मध्ये आहे. एक आहे 2x, एक आहे 4x². कोणत्याही व्हॅल्यू मध्ये पुट करू शकता, व्हॅल्यू तुमची सेमच येणार आहे. ओके, तेव्हा ते दोन मिळून तुमचे काय बनणार इंटरसेक्शन पॉइंट. आता लक्ष द्या इकडे, आपली जी पहिली कंडिशन येणार व्हेन x इक्वल टू 0, व्हेन x इक्वल टू 0 देन, आता जर इथे मी x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली बरोबर, तर 2 इंटू 0 0 होणार म्हणजे y इक्वल टू काय येणार 0. व्हेन x इक्वल टू 1/2 देन, आता इथं x च्या ठिकाणी जर मी 1/2 पुट केला तर 2 2 कॅन्सल होणार, फक्त 1 राहणार. देन y इक्वल टू 1. हेन्स the intersection point are, hence the intersection points are, पहिला पॉइंट झाला x 0 y पण 0 म्हणजे 0,0 अँड दुसरा इंटरसेक्शन पॉइंट कोणता होणार 1/2, 1. 1/2, 1. राईट डाऊन दिस. कसे फाइंड आउट विद्यार्थी मित्रांनो, इंटरसेक्शन पॉइंट फाइंड आउट केल्याबरोबर आधी डायग्राम ड्रॉ करून घ्यायची. आता डायग्राम कशी ड्रॉ करायची, जेव्हा ही प्रॉब्लेम कर्व आणि लाईनचा येणार, म्हणजे एक कर्व दिला राहणार आणि एक लाईन दिली राहणार, तर डायग्राम कॉमन राहणार. पहिले डायग्राम समजून घ्या. ही आपली एक्स एक्सिस आणि ही वाय एक्सिस. आधी कर्व ड्रॉ, पहिले कर्व ड्रॉ करून घ्यायचा आणि त्याला नाव देऊन द्या कर्वला. y² इक्वल टू देऊन आहे आपल्याला 2x. आणि जी लाईन राहणार ती लाईन ओरिजिन मधून पास करायची. y इक्वल टू गिवन आहे टॉइस x. ही डायग्राम प्रत्येक याला कॉमन राहणार. आता यामध्ये फक्त चेंज काय करायचा, तर पहिले तर 0,00 आहे, नो प्रॉब्लेम. दुसरा 1/2 आणि काय आहे 1, तर एक्स एक्सिस वर या पॉइंटवर मी घेतो 1/2. एक्स ची व्हॅल्यू 1/2, तर इथं y काय झाला आपला 0 आणि y किती आहे 1, तर y या एक्सिस वर राहणार. इथे मी 1 घेतला बरोबर आणि इथे करायचं जॉईन, म्हणजे हा दाखवाचा 1/2, 1. हा झाला त्याचा इंटरसेक्शन पॉइंट. आणि इथे दाखवाचा 0,1. या एक्सिस वर फक्त आपण कोणाची व्हॅल्यू दाखवू, y ची. y ची व्हॅल्यू 1 आहे, तर y एक्सिस वर फक्त मी 1 दाखवला. एक्स एक्सिस वर x ची व्हॅल्यू किती आहे 1/2, तर मी एक्स एक्सिस वर फक्त x ची व्हॅल्यू किती दाखवली 1/2 आणि y किती दाखवला 0. आणि हा जो पोर्शन आहे या पोर्शनला करायचा फक्त शेडेड. ओके,
त्यानंतर आता केअरफुली लक्ष द्या. डायग्राम ड्रॉ झाल्यानंतर आता लिहायचं लेट ए बी द रिक्वायर्ड एरिया. लेट ए बी द रिक्वायर्ड एरिया. रिक्वायर्ड एरिया लिहिल्याबरोबर त्याचा फॉर्म्युला समजून घ्यायचा. इंटिग्रेशन ऑफ y1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ y2 dx. सिंपल फॉर्म्युला आहे. इंटिग्रेशन ऑफ y1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ y2 dx. आणि जी लिमिट असणार ती, तर लिमिट आपण काय फाइंड आउट केली आहे? 0 आणि लिमिट चालू कुठून होती आपली? एक पॉइंट होता x चा 0 आणि एक पॉइंट होता 1/2. आधी जे आपण x चे पॉइंट फाइंड आउट केले होते तीच त्याची काय होती? लिमिट. तर लिमिट असते आपली 0 टेन्स टू 1/2, 0 टेन्स टू 1/2. आफ्टर दॅट a ऍज इट इज 0 टेन्स टू 1/2. y1 ची व्हॅल्यू आहे ट्वाइस x dx. 0 टेन्स टू 1/2. y2 ची व्हॅल्यू आहे 4x² dx. फर्स्ट राईट डाऊन दिस. 2 मिनिटं लक्ष द्यायचा. डायग्राम मध्ये फक्त काय चेंज करायचं आहे तुम्हाला? हा इंटरसेक्शन पॉइंट जिथं भेटतो ना कर्व, त्या फक्त पॉइंट मधून ड्रॉ करा. ज्या पॉइंटवर तुम्हाला इंटरसेक्शन भेटतो त्या पॉइंटवरून काय ड्रॉ करा? तुमचा कर्व. ओके, फक्त हा एवढा चेंज आहे, थोडं लक्षात ठेवा. जिथं इंटरसेक्शन पॉइंट भेटणार त्या पॉइंट पासून कर्व ड्रॉ करायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रकारे आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करतो सेम याला सॉल्व्ह करू. लक्ष द्या. 2 कॉन्स्टंट आहे. 0 टेन्स टू 1/2 x dx. 4 कॉन्स्टंट 0 टेन्स टू 1/2 x² dx. फक्त बोर्ड कडे लक्ष द्या केअरफुली. आफ्टर दॅट 2 ऍज इट इज. इथे फॉर्म्युला लागणार आपला x⁻n. इथे 1 आहे म्हणजे हा होणार x²/2. 0 टेन्स टू 1/2. 4 ऍज इट इज हा होणार x³ 0 टेन्स टू 1/2. आफ्टर दॅट 2 गेट कॅन्सल. a इक्वल टू आला आपला x². 0 टेन्स टू 1/2 मायनस 3 कॉन्स्टंट आहे. 3 बाहेर जाणार म्हणजे हा झाला 4/3 x³ 0 टेन्स टू 1/2. आता यामध्ये लिमिट पुट करू. x मध्ये आधी अप्पर लिमिट येणार 1/2 चा स्क्वेअर मायनस 0². 4/3 x मध्ये क्यूब होणार हा मायनस 0³. a ऍज इट इज हा होणार 1/4 मायनस 4/3 आणि 1/2 चा क्यूब होणार 1/8. 1/4 4 1 जा 4 8 3 जा 24. बराबर. आता करू लास्ट मध्ये क्रॉस मल्टिप्लाय. 24 मायनस 16. 1 into 24 24 मायनस 4 4 जा 16. सो 24 मायनस 16 8. आणि हा येणार 4 into 24. 4 into 24. सो 4 1 जा 4 4 2 जा 8. क्रॉस मल्टिप्लाय केला. 1 into 24 मायनस 4 4 जा 16 तो आला 8 आणि 4 into 24. त्यानंतर 4 1 जा 4 4 2 जा 8 म्हणजे a अपॉन आलं 2/24 आणि लास्ट मध्ये पुन्हा 2 चा डिवाइड होतो. सो 1/12 स्क्वेअर युनिट. हे झालं विद्यार्थी मित्रांनो फायनल आन्सर. 1/12 स्क्वेअर युनिट. राईट डाऊन दिस.